मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता मुंबईमध्ये धडक दिलेली आहे। मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। आज आणि उद्या मुंबईमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा आहे। या काळामध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा कायम राहणार आहे। तर उद्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। 30 आणि 1 ऑक्टोबरलाही पावसाचा जोर कायम असणार आहे। या 2 दिवसांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कृष्णात, मराठवाड्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातले, आता मुंबईमध्ये देखील पाऊस मुसळधार पडू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय। सध्या मुंबईमधली काय स्थिती आहे? भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट हा मुंबईसाठी जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार रात्री, खास करून मध्यरात्री मोठ्या प्रमाणात पाऊस हा बोरिवली, पवई आणि या पश्चिम उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात कोसळल्याची माहिती आहे। आणि त्यानंतर आता सकाळपासूनच रिमझिम पावसाची सुरुवात देखील मुंबई परिसरात झालेली आहे। दादर, सायन, कुर्ला असू दे किंवा पूर्व उपनगर असू दे, या भागामध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस आहे। परंतु मुसळधार पाऊस अद्याप सुरू झालेला नाही। जरी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असला तरी कुठेही मुंबईत पाणी साचल्याची घटना घडलेली नाही आहे। कुठेही वाहतूक व्यवस्था, रेल्वे व्यवस्था कुठे विस्कळीत झाल्याची अजूनही माहिती नाही आहे। सर्व रेल्वे असू दे किंवा रस्त्यावरील वाहतूक ही व्यवस्थित सुरू आहे। परंतु भारतीय हवामान विभागाने दिलेल्या 2 दिवसाचा हा अलर्ट आहे, त्यामुळं सर्व मुंबईकर सतर्क आहेत। आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळं फारशी वर्दळ ही मुंबईत दिसत नाही आहे। परंतु जी रात्री मुसळधार पाऊस काही भागामध्ये कोसळला गेला होता, त्या परिणामी आज देखील मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। परंतु सध्या तरी रिमझिम पाऊस हा मुंबईत पाहायला मिळतोय। नक्कीच कृष्णात, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।